अमरावती जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात सहकार महर्षी सुधाकर पाटील भारसाकडे यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देऊन नव्या राजकीय वाटचालीची घोषणा केल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे। त्यांच्या निर्णयामुळे दर्यापूर व अंजनगाव परिसरातील राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे दिसू लागली असून त्यांच्या समर्थकांची एकजूट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे। गेल्या अनेक वर्षांपासून पक्ष संघटना उभारण्यासाठी आणि जनसामान्यांच्या प्रश्नांसाठी सातत्याने कार्यरत असलेले भारसाकडे यांनी पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यानंतर हजारो कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी त्यांच्यावरचा विश्वास कायम ठेवत पाठिंबा जाहीर केला आहे। ग्रामीण भागापासून शहरापर्यंत अनेक कार्यकर्ते त्यांच्या निवासस्थानी भेट देत निर्णयाचे स्वागत करत असल्याचे चित्र दिसून येत आहे। राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या चर्चेनुसार भारसाकडे यांच्या प्रभावाखालील पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी विविध स्तरांवर संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरू आहेत। सेवा सहकारी संस्था, स्थानिक स्वराज्य संस्था तसेच विविध सामाजिक संघटनांमधील पदाधिकाऱ्यांना वेगवेगळी आमिषे दाखवून राजकीय भूमिका बदलण्यासाठी प्रयत्न होत असल्याची चर्चा आहे। मात्र या सर्व घडामोडींमध्ये भारसाकडे समर्थकांनी आपल्या नेतृत्वावरील विश्वास कायम ठेवला असून कोणत्याही दबावाला किंवा प्रलोभनाला बळी पडणार नसल्याची भूमिका स्पष्ट केली आहे। माझा पदाधिकारी आणि कार्यकर्ता हा विचारांशी बांधील आहे, तो कोणत्याही आमिषाला बळी पडणार नाही, असा विश्वास स्वतः सुधाकर पाटील भारसाकडे यांनी व्यक्त केला आहे। दरम्यान उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या त्यांच्या पक्षप्रवेशानंतर राज्यभरात त्यांच्या राजकीय निर्णयाची चर्चा रंगली असून सोशल मीडियावरही समर्थकांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे। त्यांच्या नवीन राजकीय प्रवासाला ग्रामीण व शहरी भागातील कार्यकर्त्यांचा वाढता पाठिंबा मिळत असल्याचे दिसून येत आहे। राजकीय निरीक्षकांच्या मते एका प्रभावी नेत्याच्या निर्णयामुळे स्थानिक पातळीवरील संघटनात्मक ताकदीवर किती मोठा परिणाम होऊ शकतो याचे उदाहरण सध्या दर्यापूर तालुक्यात पाहायला मिळत आहे। आगामी काळात भारसाकडे यांची राजकीय भूमिका आणि त्यांच्यासोबत उभ्या असलेल्या कार्यकर्त्यांची ताकद स्थानिक राजकारणात महत्त्वाची ठरणार असल्याची चर्चा सुरू आहे।